नमस्कार मित्रांनो, मी प्रधान. मी करतो स्वागत या नवीन कोऱ्या व्लॉगमध्ये. आणि माहिती आहे की खूप महिन्यानंतर व्लॉग येतो आहे. नवीन काहीतरी मी करायचा ट्राय करत होतो, तर ते माझ्यासोबत झालं नाही, म्हणजे 365 डेजचं. तर आता मी फक्त व्लॉग बनवणार, म्हणजे काही दिवसाचे, म्हणजे कुठे मी जात असेल तरच. कारण मला 365 डेजमध्ये मी फक्त घरीच असायचं, तर काय म्हणजे दाखवायला काय कॉन्टेंट. आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज मी जातो आहे गावी पालखीसाठी, शिमग्यासाठी. तर बॅग झाली आहे रेडी. आता फक्त एक प्रॉब्लेम आहे की मला आता पहिला जायचं आहे कॉलेजला. आता माझं 3:30 to 4:30 कॉलेज आहे, आणि त्याच्यानंतर 6 वाजताची माझी बस आहे. तर आता तेच जायचं, 3 दिवसासाठी जाते, आणि 3 दिवसाचं एकच व्लॉग बनवते ॲज अ म्हणजे हे कंटिन्युअस नाही बनवत आहे. तर या आता पहिला तर जाऊया कॉलेजला, त्याच्यानंतर बघायला होईल काय. आता जस्ट मी निघालो आहे, आणि आता आहे मी काकाकडे बॅग ठेवली आहे जी गावी घेऊन जायची होती. आणि आत्ता मी चाललो आहे जस्ट कॉलेजला. लिफ्टची वाट बघते, लिफ्ट अजून आली नाही. तर या आता पहिला जाऊया कॉलेजला, एक्झाम देऊया आणि मग जाऊया गावी. जस्ट आता कॉलेजवरनं आलो आहे. गाडी भेटणार आहे की नाही काय माहिती. वाजले 5:30. लवकर जातो आणि फोन चार्जिंगला लावतो, मेन म्हणजे तर ब्लॉग करायचं आहे. जस्ट आता निघालो आहे काका आणि मी जातो आहे गावी, आणि थांबलो आम्ही बस स्टँडवर. अशीच बस येईल, आवाज जरासा कमी येत असेल कारण मी उभा आहे हायवेवर. जस्ट आली आहे बस, जाऊया वरती. जस्ट गाडीत बसलो आणि विंडो शीट पण भेटले. तुला काय बोलू, काय नको बोलूस. आता डायरेक्ट गावी. आत्ताच आलेलो आहे आणि फुल फ्रेश होऊन झोपून मी पण. वाजलेत 10 वाजायला आलेत. आणि आजच पालखी येणार आहे आमची. 29ला येणार होती, पण आज 28 तारखेलाच येणार आहे. आणि सगळे तयारीला लागलेत. तुम्हाला दाखवतो, एक एक करून दाखवतो. बाबा इथे पडदे बदलत आहेत, आणि हे वर्क फ्रॉम होम बघा. वर्क फ्रॉम होम पण, विलेजमध्ये पण वर्क फ्रॉम होम. ही बघा आई, इथे बघ, ही फेमस आई आपली. तुला हे लोक कधीपासून हे करत होते, बोलवत होते. हाय बोल ना, हाय बोल, हाय कर, असं कर. सगळे आपल्या आपल्या कामात आहे. वर्क फ्रॉम होम, सगळे आपल्या कामात आहे, आणि मी फक्त व्लॉगिंग करतोय. आज माझा मेन मोटिव्ह तोच आहे, व्लॉगिंग करायचा. म्हणूनच एवढ्या दिवसाचा ब्रेक घेऊन, एवढा दिवस. अरे मोठी मम्मी आलेली आहे. मोठी मम्मी, आपलं ब्लॉगचा याला दर्शन दे. हॅलो बोल. हाय. आत्ताच आम्ही चाललो आहे बाजारात, कारण आज पालखी येणार आहे. तर पालखीच्या बाटी जे फिरतात त्यांना काय काय खायला द्यायचं असतं, तर त्याचं घ्यायला जातोय बाबा आणि मी बाजारात. काय घेणार आहेत तुम्ही? कोणा बाटल्या कसल्या? थंड्याच्या. छोटे 10-10 रुपये. हां, ते सामान भरून आम्ही चाललोय घरी. आत्ता जस्ट हे बॉटल आणलेले, ते फ्रीजमध्ये कसे मावळलेत. एवढूसच फ्रीज आहे गावी, एवढं. आता जस्ट नाश्ता बिस्टा करून आलोय. काका आणि मी जस्ट असं फिरायला. आणि ही आमच्या गावची विहीर आहे. थांबा दाखवतो. खोल तर आहे ही, आत्ता तर खूप खाली आहे त्याचं पाणी. आणि इकडे
बाजूला ही नदी आहे. तू सांग, तू मला जे सांगत होतास ना एवढं ते आता सांग की तू काय सांगत होतास. छोटीशी नदी आहे हा ती पावसामध्येच हो जून ते अरे सप्टेंबर महिन्यात असते. हा मोठा आहूर येतो तेव्हा पाणी हे असं जातं. हा आता जस्ट संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे वाजलेत 5 आणि इथे ही कॉर्पोरेटवाली काम करते आणि इथे आपली मम्मी आता रांगोळी कर. नीट यायला पाहिजे, चांगली कट टू कट. आत्ताच पालखी आली आहे आमच्या घराच्या जवळ आणि आत्ता आहे पालखी इथे. तर हे सगळे घर करून मग हा घर करून मग असं फिरून येणार आमच्या घरी. हे बघा, इनफ इनफ. चांगले इथून बाहेरनं पण काढले आणि आतमधनं पण काढले. आताच मी आलो आहे घरी आणि रांगोळी पण काढून झाली आहे पाठी आणि मी झाले रेडी. आजचा आउटफिट आणि बाकी सगळे होत आहेत रेडी आणि पालखी आता आहे समोरच्या घरी. तर 2 मिनटं लागतील. 2 मिनटं नाही, सॉरी, अर्धा तास 15 मिनटं लागतील. तोपर्यंत हे सगळे होतील रेडी आणि तुम्हाला दाखवू. आत्ताच पालखी या समोरच्या घरी आली आहे आणि हे सगळे लोक पालखीच्या पाठी फिरत असतात. तर आता यांची इकडची पूजा झाली तर पालखी येईल आता इथे. पालखी गेली आहे आणि आम्ही आलो होतो घरी. डिस्टर्ब करतेस तू. 4 वेळा झाले, 4 वेळा डिस्टर्ब केलंस तू. 4 वेळा माझ्या आतमध्ये मी रिटेक केला. तुझा आवाज, आधार कार्ड आहे, हे काय ते आहे. आत्ताच पालखी गेलेली आहे आणि आम्ही आई तू चेंज पण केलंस, आईने तर चेंज पण केलं. तर या आता उद्याचा दिवस, उद्या पालखी नाचवणार ना इथे. तर या डायरेक्ट आता उद्याच भेटू तुम्हाला. आता झाली सकाळ आणि जातोय मी आता मंदिरात जरा वेळ बसायला. वाजलेत आता 10. नाश्ता बिष्टा करून आणि अंघोळ विंघोळ करून. बघा, मुंबई इंडियन्सची जर्सी. गावात पण आज मॅच आहे. 29 तारीख आहे आज. तर आज मॅच आहे म्हणून आज जर्सी आणि देवाला दाखवू ह्याला जितो असं करून. हा पहा आमचा मंदिर. हा पहा आमचा गांगेश्वर मंदिर. इथून अशी आहे सरळ एंट्रन्स आणि समोरच इथे गांगेश्वर, नवलाई आणि विठ्ठल देवी आहे. तुम्ही पण पाया पडून घ्या. आत्ताच जस्ट मंदिरातनं आलोय बाहेर. 1 तास झाला मी मस्तपैकी बसलेलो तिथे. आता जाऊया घरी, बघूया आलेत का कोण आणि काय चालू आहे घरी, काय कामं चालू आहेत. या आम्हाला रडवलंच. अरे बंद का करते? आज मी बाहेरचं दाखवणार होतो पब्लिकला. दूर झालंय, थांब जरा. दूर झालंय, दूर.
अरे आवाज आला बघ तिथून, मोठ्या मोठ्या साहेबांचा आवाज आला. अरे तिथे काय करतेस, तुला काम सांगितलंय आईने. काय असं बोलू नकोस ज्याच्याने माझं करिअर जाईल, मी व्लॉगिंग करतोय असं काय बोलू नकोस ज्याच्याने मला डिमॉनिटायझेशन लागेल. नाही, केस होईल. सांगितलं बघितलं ही काहीतरी बोलणार होती. म्यूट. आमची ही मम्मी समय राहण्यापेक्षा कमी नाही आहे, समजलं ना ताई. समय राहण्यापेक्षा कमी नाही ना. ते सी पण आता होईल. डाळ होते पुरणपोळी उद्या बनवायची आणि आजपासून तुम्ही का तयारी करताय. क्रेडिट टू आई ओरडते म्हणून ना. आताच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वाजले 8 आणि आम्ही आलोय इथे पालखी नाच. 9 वाजले. 9 कधीचे वाजले भाई, काय कळत नाही ते. आता जस्ट आम्ही आलोय इथे पालखी नाचवतात आता सगळे, म्हणजे लास्ट आहे ना हे पालखी. चल पुढे चल पुढेच चल ना, पुढूनच बोलूया आता. हो बा, पण आपण लेट आलो ना आता. मागच्या वर्षी आम्ही लवकर आलेलो ते आता. आता जस्ट पालखीचा नाच बघून आम्ही जेवलो पण आहे आणि आता आम्ही सगळे चाललो आहेत अंधारात कुठे स्टँडवर ना नमन बघायला. चव्हाट्यावर. हां, चव्हाट्यावर नमन बघायला. उलट्या रस्त्याला इथे कोणाला तरी बोलवायचं आहे ना. 12ला स्टार्ट होणार आहे आणि 3 पर्यंत संपणार आहे. तर बघूया आता किती वाजता येते घरी परत. ह्यांचं काय इथे बघे टकली, तू टकली नाही सॉरी, खूप घने भाल आहेत तुझे. घने भाल, घने. किती शुद्ध हिंदी नसतं ते. घने नसतं, मग घनदाट. घनदाट. मग त्या घनदाटच. अरे म्याव, अरे म्याव, अरे म्याव. परत हिने दरखास्त काटला आमचा. म्याव 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 म्याव.
वाजता वाजले. आता जस्ट आम्ही ऑलमोस्ट नमन संपवलं आहे. अर्धा तासाचं बाकी होतं ना, 3 वाजेपर्यंत होता. आता 2:30 झालेत. अजून तिथे पार्टी आहे चालू. कसा होता? मस्त होता, पण जरासं म्हणजे उभं राहून लांब बघायला जायचं लागलं. आहे हो, आणि अजून लांब जायचं. आणि पायात चप्पल बघा कोणाची, बाबाची अशी तुटते आहे ना मला. आणि आम्ही 2.5 तास उभे होतो. 2.5 तास. हो, उठलो आहे आणि आज आहे गुढीपाडवा, तर सगळे लवकर उठलेत. काल आम्ही आलेलो 3:30 वाजता घरी आणि आज पण लवकर उठले. पूर्ण झोपायचं शेड्यूलच बिघडलंय. हे बघा, एवढी इथून ते बघा. बघूया घरी काय करते. ही बघा, सून आपले कामं करते सकाळपासून बिचारी. पुरणपोळी ओ ॲक्टिंग के 50 रुपये काटो भाई. पुरणपोळीची तयारी आणि पूर्ण बेत जेवायचा तुलाच करायचं आहे ना. आताच वाजले आहेत 12, दुपारची वेळ. आणि काका आणि बाबा घरी नाही. तू खोकतेस कशाला? ठसका गेला. आणि आतमध्ये चालू आहे तयारी. अजून सकाळपासून मोठी मम्मी बसले, इथून हल्ली नाही. तू हल्ली नाहीस ना? पहिला स्टार्टिंगला इथे होती, मग इथून अशी इथे आली, इथे वाजलेली. पुरणपोळी झाल्यात. पुरणपोळीचा ब्लॉग मी बनवायला विसरलेलो, कारण आम्ही गाणे ऐकत होतो. हिला आता करत आहोत आपण पुऱ्या आणि श्रीखंड पुरी. म्हणजे आज सगळं म्हणजे फुल टापटीप आहे, म्हणजे सगळं. असं कर. ताईला भूक लागली आहे. फुल बघ, माझं स्टार्ट असं आहे. सगळं आहे. पुरणपोळी, भात, पुरी आहे, श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी आहे, छोले आहे. संध्याकाळची वेळ आणि आमची सुट्टी संपलेली आहे. आता काका आणि मी चाललोय परत मुंबईला. 3 दिवसाचंच हे ट्रिप होती शिमग्याची फक्त. तर आता वाजलेत 5:30. तर आता 6 वाजताची तिथून बस आहे साईकृपा, त्याच्याने जाऊ आणि उद्या सकाळी पोचू. ते झाली, संपली सुट्टी. आता झोप मोड होती या 3 दिवस. आता घरी जाऊन पण एडिटिंग करायचे. 3 दिवसाचं एक व्लॉगमध्ये टाकायचं आहे. तर बघूया, या आता ते जाऊया पहिलंच. जस्ट उतरलं आहे मालाडला. तर एवढा 3 दिवसाचा व्लॉग आत्ता एंड करतोय. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज ह्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये भेटतो. नंतरच्या व्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय बाय.